राजारामपुरी परिसरात मद्यधुंद अवस्थेत घरात वारंवार वाद घालणाऱ्या तरुणाचा लहान भावानेच स्टीलच्या पाण्याच्या बाटलीने डोक्यात वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली। हर्षद विलास पांढरबळे वय वर्ष 23 असं मृताचं नाव असून लहान भाऊ यश पांढरबळे वय वर्ष 18 याला राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। शाहू मिल समोरील अण्णाभाऊ साठे शाळेजवळ पांढरबळे कुटुंब राहतं। हर्षदचं लग्न झालं असून त्याला 2 मुली आहेत। 15 फेब्रुवारी रोजी दुसरी मुलगी झाल्यानंतर तो नैराश्यात गेला होता। त्यातून तो अतिमद्यप्राशन करून घरच्यांशी वारंवार भांडण करत असल्याचे सांगितलं जातं। गेल्या 4 दिवसांपासून हर्षद आणि यश यांच्यात वाद सुरू होता। रविवारी सायंकाळी घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत दोघांमध्ये पुन्हा झटापट झाली। संतापाच्या भरात यशनं स्टीलच्या पाण्याच्या बाटलीने हर्षदच्या डोक्यात घाव घातला। गंभीर जखमी झालेला हर्षद रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि अति रक्तस्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर यशचे कपडे रक्ताने माखलेले पाहून स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतलं। फॉरेन्सिक पथकानं पंचनामा करून वापरलेली बाटली आणि अन्य साहित्य जप्त केलं असून पुढील तपास राजारामपुरी पोलीस करत आहेत। एकदा खाल्लात की पुन्हा यावंसं वाटेल।